जिद्द, चिकाटी आणि मेहनत केल्याने माणूस अपयशावर मात करतो। देशाच्या हितासाठी काहीतरी करायचं आहे ही संकल्पना डोक्यात ठेवून डॉक्टर मिलिंद संपगावकर यांनी नवीन संकल्पना आणून स्वतःला मिळणारे उत्पन्न पंतप्रधान सहायता निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणार आहेत। काय आहे ही संकल्पना पाहूया त्याचा हा स्पेशल रिपोर्ट। एकाच वेळी किमान 11,000 लोकांचे नाव विक्रमवीर म्हणून नोंदवण्यात येणार आहे। काय आहे ही संकल्पना आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर मिलिंद संपगावकर करून। सर काय सांगाल, एकूणच काय ही संकल्पना आहे, काय सांगाल त्याबद्दल? एकूण 11,000 लोकांना एकाच दिवशी विमा पॉलिसी विकण्याचा आपण विक्रम करणार आहोत। या विक्रमातून येणारे सर्व पैसे पीएमओ सीएम रिलीफ फंडमध्ये आपण डोनेट करणार आहोत आणि प्रत्येक विमाधारकाला जवळपास 30% त्याचा प्रीमियम कमी पडणार आहे। याच्यासाठी फक्त कंडिशन एकच आहे की त्या व्यक्तीचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि त्याने आपल्याला 10 ऑगस्टच्या पूर्वी संपर्क करणं गरजेचं आहे। येणारा पैसा पीएम आणि सीएम रिलीफ फंडकडे येणारं संपूर्ण कमिशन पुढील 20 वर्षासाठी आपण देत राहणार आहोत। आणि आजपर्यंत जागतिक स्तरावर भारताचं नाव विमा क्षेत्रामध्ये म्हणावं तसं अग्रेसर नाही आहे। भविष्यामध्ये हे भारताचं नाव विमा क्षेत्रात अग्रेसर व्हावं व जास्तीत जास्त लोकांपर्यंत विमा पोचावा म्हणून माननीय पंतप्रधानांनी ज्या पद्धतीमध्ये पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणली होती त्याच धर्तीवर जर ती व्यक्ती 20 वर्षानंतर जिवंत राहिली तर तिला विमा हमी रक्कम मिळावी या उद्देशाने प्रेरित होऊन LICची जीवन आधारस्तंभ आणि आधारशिला या दोन योजना आम्ही घेऊन वेगळ्या पद्धतीत प्रमोशन म्हणून घेऊन आलो आहे। ह्याच्यामध्ये आमचा उद्देश हा पूर्णपणे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून एक प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड आणि चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये सर्वसामान्य लोकांचा जास्तीत जास्त सहभाग व्हावा हा असणार आहे। आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत फक्त चीफ मिनिस्टर आणि प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड पोचवायचा आहे की जेणेकरून भविष्यात जर देशावर किंवा राज्यावर काही संकट निर्माण झाली तर त्यामुळे अर्थव्यवस्थेवर इतर असे कुठलेही दुष्परिणाम होऊ नये। आपला पीएम आणि सीएम फंड हा स्ट्रॉंग असला पाहिजे ही त्याच्या मागची कन्सेप्ट आहे। सर काय सांगाल, कधी या संकल्पनेला सुरुवात झाली, अर्जाची सुरुवात कधी झाली आणि कधी विक्रमाची नोंदणी किंवा विक्रम कधी जाहीर होणार आहे, काय सांगाल? आम्ही 1 जून 2017 रोजी या विक्रमाची सुरुवात केली आहे। 1 जून 2017 पासून आम्ही सोशल मीडियाच्या मार्फत अनेक लोकांपर्यंत पोहोचलो आहे। आम्ही 10 ऑगस्ट 2017 पर्यंत आम्ही याचे नाव नोंदणी, अर्ज भरणे, त्याचं स्क्रुटिनी करणे म्हणजेच आपण आधार कार्ड घेऊन आमच्या ऑफिसमध्ये यावं आणि तो नाव नोंदणी पूर्ण करावी अशी संकल्पना आहे। यानंतर 12 ऑगस्ट रोजी आपण सर्वांचे फॉर्म एकत्र करून LICला कंबाईंड असे ते लॉग इन करणार आहोत। त्या दिवशी त्या विक्रमावर शिक्कामोर्तब होणार आहे। त्याच्यानंतर अपेक्षित आहे की पुढील 15 ते 17 दिवसात LIC कन्सॉलिडेटेड एक फायनल MIS डिक्लेअर करणार आहे की किती पॉलिसीज इश्यू झाल्या आहेत, किती आम्हाला कमिशन मिळणार आहे आणि मग त्या अनुषंगाने त्याचं 60-40 डायव्हर्जन करून पीएम आणि सीएम रिलीफ फंडकडे देऊन हा विक्रम संपूर्णपणे पूर्ण होणार आहे। सर किती लोकांची आतापर्यंत नाव नोंदणी झाली, काय सांगाल? आता 15 ते 17,000 लोकांची नाव नोंदणी पूर्ण झालेली आहे। अर्ज भरणे ही प्रोसेसमध्ये आहे, सुरू आहेत। आम्हाला अपेक्षित आहे की आम्ही 11,000चा टप्पा क्रॉस करू, परंतु माझी वैयक्तिक अशी इच्छा आहे की ते 11,000पेक्षा त्याच्या कैक पटीत जास्त व्हावी। त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या मार्फत लोकांच्या समोर जाण्याचा प्रयत्न करतोय। एकूण बघितलं 11,000 लोकांचे नाव नोंदणी करून विक्रमवीर म्हणून नोंदणी करण्यात येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय जगताप सोबत सज्जाद सय्यद, दिनमान न्यूज।